घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवात करणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्यांनी। शेतकरी कर्जमाफीला कॅबिनेट बैठकीत मंजुरी। 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी। आचारसंहिता असल्यानं सध्या घोषणा करता येणार नाही। निवडणुकीनंतर कर्जमाफीची घोषणा होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। 65 लाखांवर कर्ज खात्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी। 56 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार। आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे। आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही। आज आम्ही निर्णय घेऊ, निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू। इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू। लाडकी बहीण योजनेसारखा कर्जमाफीचा खेळ मांडू नका। शेतकऱ्यांची फसवणूक आम्ही खपवून घेणार नाही। राजू शेट्टींचा सरकारला इशारा। वाजत गाजत त्यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली। अनेक बहिणींना त्याच्यामधून वगळायला सुरुवात केली आहे। गुपचूपपणाने कर्जमाफी राबवून पात्र शेतकऱ्यांना अपात्र करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हे खपवून घेणार नाही। लाडकी बहीण योजनेत पैसे लाटणाऱ्या 14,000 पुरुष लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल केली जाणार। अपात्र झालेल्या 81 लाख लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। 14,000 पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत, त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। त्यांची केवायसी झालेली आहे। लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांनी दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही। लाडक्या बहिणींची मतं विकत सरकारी तिजोरीतून पैशांची अफरातफर। सरकारवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे। राऊत आक्रमक। तर महिलांना पैसे मिळू नये यासाठी राऊतांचे प्रयत्न। त्यांच्यावरच गुन्हा दाखल करा। बन यांचं प्रत्युत्तर। ज्या पद्धतीने महिलांची मते विकत घेतली हे त्रिकूट जे होते त्यांच्यावरती सरकारी तिजोरीतल्या पैशाच्या अपहाराचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। पण मोदी युग आहे, हे कलियुग पण नाही ना, हे मोदी युग आहे। मोदी युगामध्ये जर होणार असेल तर त्याचं स्वागत करू आम्ही। शिवसेना सोडून पश्चाताप झालेल्यांनी भूमिकेचा पुनर्विचार करावा। ठाकरेंच्या नेतृत्वात मागे यावं। अंबादास दानवेंसह संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा। शिवसेना एकच आहे, 2 शिवसेना असूच शकत नाही। ज्यांना पश्चाताप झाला असेल, ज्यांच्यातला स्वाभिमान जागा झाला असेल, असं जर कोणाला जाणीव झाली असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावं आणि उद्धवजींना भेटावं। बंडखोर अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं समन्स। मुंबईत बैठकीसाठी बोलावलं। भाजपकडून शिवसेना संपवण्याचं काम सुरू असल्याचा सत्तारांचा आरोप। संभाजीनगरमधून सत्तारांच्या मुलानं अर्ज भरला। अब्दुल सत्तार यांनी बोलण्याआधी शिंदेंची परवानगी घेतली होती का विचारावं लागेल। आपल्या नेत्यांना विचारून बोलण्याचं समन्वय समितीच्या बैठकीत ठरलंय। अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। समन्वय समितीच्या बैठकीत ठरलं होतं की आपापल्या नेत्यांनी आपापल्या आमदारांना, मंत्र्यांना काही मीडियावर बोलण्यापूर्वी आपल्या नेत्याची परवानगी घ्यावी। अब्दुल सत्तारांनी माननीय एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली का हे विचारावं लागेल। समृद्धी महामार्गावर ठाकरेंचे नेते अंबादास दानवे आणि शिंदेंचे आमदार अब्दुल सत्तार यांची भेट। सत्तार मुंबईला तर दानवे शिर्डीला जात असताना दोघांमध्ये भेट। राजकीय चर्चांना उधाण। दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत कालच दानवेंनी केलं होतं वक्तव्य। आता पाहणार टॉप 9 बातम्या। विधान परिषद निवडणूक। महायुतीतील बंडखोरी शमवण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरेंमध्ये अर्धा तास बैठक। बंडखोरांशी संपर्क साधण्यास सुरुवात। अर्ज मागे न घेतल्यास पक्षाकडून शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा। त्या ठिकाणी अशापैकी अर्ज दाखल केले गेले असतील तर ते अर्ज नक्कीच माघारी घेण्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येक पक्षाचं नेतृत्व आणि जिथे कुठे काही समन्वय करायचा असेल, काही चर्चा करायची असेल ती चर्चा करून त्याच्यातला मार्ग 100% निघेल। पक्षातील नाराजीवर पडदा टाकण्यात पार्थ पवार यशस्वी। पार्थ पवारांसोबतच्या बैठकीनंतर सुनील टिंगरेंची नाराजी दूर, तर टिंगरे यांच्यानंतर सुरेश घुले यांचीही नाराजी दूर। विक्रम काकडे यांनी घेतली घुलेंची भेट। कोकणातील विधान परिषदेच्या निवडणुकीतील महायुतीची बंडखोरी शमली। जुईली दळवी कोकणातून उमेदवारी अर्ज मागे घेणार। सूत्रांची माहिती। उदय सामंतांच्या नेतृत्वात बैठकीनंतर निर्णय। सूत्रांची माहिती। निवडणूक अधिकाऱ्यांनी विक्रम काकडे यांच्या अर्जावरील आक्षेप फेटाळला। काकडेंनी अर्जात मालमत्ता लपवल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप। निर्णयाविरोधात पवारांचे राष्ट्रवादी कोर्टात जाणार। पुणे विधान परिषदेसाठी महायुतीकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी। सोलापूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या अर्जावर आक्षेप। आदित्य फत्तेपूरकर यांच्या अर्जावरची सही बोगस सूचक असलेल्या नागेश भोसले यांचा आक्षेप।
तर भाजपनं काँग्रेसच्या सूचकाचं अपहरण केलं. बहुमत असतानाही का घाबरताय, प्रणिती शिंदेंचा आरोप. नाशिकमध्ये मातोश्रीच्या आदेशानंतरही ठाकरेंच्या सेनेतून उमेदवारी नाही. ठाकरेंशी चर्चा करूनही अनिल कदम यांनी फॉर्म भरला नाही, सूत्रांची माहिती. तर संख्याबळ जुळत नव्हतं. या घोडे बाजारात उतरायचं नसल्यानंच विधान परिषदेतून माघार. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत गीते यांचं स्पष्टीकरण. ठाण्यात शिवसेना उमेदवाराचा अर्ज भरताना भाजप आमदारांची गैरहजेरी. रवींद्र पाठक यांचा अर्ज भरताना नाईकांसह ठाण्यातील 9 आमदार अनुपस्थित. संख्याबळ जास्त असल्यानं भाजपला ठाण्याची जागा हवी होती. कोकण विधान परिषद निवडणुकीवरून शिवसेनेत मतभेद. विकास गोगावले आणि दळवी यांच्यात शाब्दिक संघर्ष. आदेशाचं पालन करणारा कार्यकर्ता असल्यानं थांबलं. विकास गोगावले यांचा सूचक तोला तर धमक होती, तर स्वतः फॉर्म भरायला हवा होता. दळवींचा पलटवार. पक्षाचे आमचे मुख्य नेते आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला जो आदेश दिला त्या आदेशाचं पालन करणारे मी एक कार्यकर्ता आहे. आणि ठीक आहे, निवडणूक आज आहे, उद्या नाही, आज परवा आहे. परंतु आपल्या नेत्याचा आदेश मानणं हे सर्वात मोठं एक अभिमानास्पद आणि कौतुकास्पद गोष्ट असते. काही गोष्ट बालिश बुद्धीने वक्तव्य करणं एका शोभेने नक्की नाही आहे. आम्ही जो फॉर्म भरला ती बंडखोरी नाही, तर पक्षाचा अभिमान आहे. कोकणाच्या जनतेचा सन्मान केलाय. मग तुम्ही तो फॉर्म भरायला पाहिजे होता. जर तुमच्यामध्ये एवढी धमक होती, फॉर्म भरायला पाहिजे होता. आपण नुसतं बोलून दाखवता आणि स्वार्थापोटी तह करणं हे आमच्या रक्तात नाही. आम्ही असेल ते आज येतेच. अमरावतीचे अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांनी घेतला आक्षेप. बाजोरिया यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या संपत्तीच्या माहितीत तफावत असल्याचा आरोप. आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात नाराजी. काही आमदार आणि नेते दिल्लीत हायकमांडकडे करणार तक्रार. जिल्ह्यातील नेत्यांना विश्वासात न घेता अनेक जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका झाल्या संदर्भात करणार तक्रार, सूत्रांची माहिती. पुण्यात काँग्रेस भवनात नगरसेवकांच्या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे यांची हजेरी. यावेळी काँग्रेसच्या गटनेत्यांनी सुळे यांच्या गळ्यात काँग्रेसची शाल टाकली. यावर माझा काँग्रेसचा प्रवेश नाहीये, सुप्रिया सुळे यांचं मिश्किल उत्तर. मंचरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी क्रांती महामोर्चा. पुणे नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न. कांद्याला प्रति किलो 25 रुपये हमीभाव देण्याची मागणी. रोहित पवारांसह आंदोलकांना पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात. सतेज पाटील यांच्याकडून गोकुळ दूध संघाच्या निवडणूक तयारीला सुरुवात. करवीर तालुक्यातील भुयेवाडीत सतेज पाटील यांचा दूध उत्पादकांशी संवाद. निवडणुकीत सोबत राहण्याचं आवाहन. नंदुरबारच्या तळोदा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वाटपावरून वाद. शिवसेना भाजपकडून नगराध्यक्षांविरोधात बॅनरबाजी. महायुतीतील वाद चव्हाट्यावर. पुण्याला गुन्हेगारांची राजधानी म्हणणं चुकीचं. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं खासदार सुप्रिया सुळे यांना 9 पानी पत्र लिहित उत्तर. गंभीर स्वरूपाच्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा. रस्त्यावर नमाज पठण बंद करा. किरीट सोमय्या यांची मुंबई महापालिका आयुक्त पोलीस आयुक्त यांना विनंती. पत्र. मुंबईतल्या रस्त्यावर नमाज पडायला देणं ही गंभीर समस्या, पत्रात उल्लेख. 8 जून रोजी इंडिया आघाडीची बैठक होण्याची शक्यता. यापूर्वी ही बैठक 6 जून रोजी होती नियोजित. या बैठकीला विरोधी पक्षातील इंडिया आघाडीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित. आदित्य ठाकरेंकडून मंत्रालयात निवडणूक अधिकाऱ्यांची भेट. एसआयआर संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतल्याची माहिती.